विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या जनरलच्या दुसऱ्या पिरियडला सुरुवात करत आहोत. तर दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील पायाभूत संरचना. तर पायाभूत संरचना यालाच इंग्लिशमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असे म्हणतात. आणि हा इन्फ्रास्ट्रक्चर हा जो शब्द आहे, हा इन्फ्रा आणि स्ट्रक्चर या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. यातील इन्फ्रा या शब्दाचा अर्थ पाया किंवा तळ असा होतो, तर स्ट्रक्चर या शब्दाचा अर्थ रचना किंवा ढाचा असा होतो. तर अशा रीतीने इन्फ्रास्ट्रक्चर याचा अर्थ पायाभूत संरचना असा होतो. देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विकास हा ज्या घटकांवर अवलंबून असतो, त्या सर्व घटकांचा समावेश हा पायाभूत संरचनेत केला जात असतो. म्हणजेच देशाचा सर्वांगीण विकास ज्या घटकांवर अवलंबून असतो त्यालाच पायाभूत संरचना असे म्हणतात. तर पायाभूत संरचनेची व्याख्या आता आपण प्रथम पाहूया आणि नंतर पायाभूत संरचनेचा सविस्तर अर्थ नंतर विचारात घेऊया. तर पायाभूत संरचनेची व्याख्या अशी केली जाते: उत्पादन प्रक्रियेत अप्रत्यक्ष रीतीने मदत करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक घटकांना पायाभूत संरचना असे म्हणतात. परत एकदा व्याख्या ऐकून घ्या. उत्पादन प्रक्रियेत अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक घटकांना पायाभूत संरचना असे म्हणतात. तर या व्याख्येमध्ये सुरुवातीला आपण उत्पादन प्रक्रियेत अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या असा शब्द वापरत आहोत. अप्रत्यक्ष रीतीने उत्पादन प्रक्रियेत मदत करणारे आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक घटक. आता उत्पादन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कारखाना येतो, तेथील यंत्रसामुग्री येते, तेथे पडलेला कच्चा माल येतो, कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादन होतं आहे हे येतं. त्याचप्रमाणे कर्मचारी वर्ग येतो, व्यवस्थापक वर्ग येतो. म्हणजे हे जे आपल्या नजरेसमोर येतात कारखाना म्हटल्यावरती, तर हे सर्व घटक उत्पादन कार्यात प्रत्यक्ष रीतीने मदत करतात, प्रत्यक्ष रीतीने सहभागी होतात. मग तेथील तो कर्मचारी वर्ग असो, अधिकारी वर्ग असो, व्यवस्थापक वर्ग असो, की तेथील कच्चा माल असो, यंत्रसामुग्री, इमारत असो, उत्पादन झालेलं पक्का माल असो. पण हे उत्पादन होण्यासाठी इतर काही आर्थिक, सामाजिक आणि संस्थात्मक अप्रत्यक्ष घटकसुद्धा उत्पादन प्रक्रियेत सामील असतात. त्यांच्यामुळे उत्पादन शक्य होत असतं, उत्पादन होत असतं. त्या घटकांना पायाभूत संरचनेचे घटक म्हणतात. आता ते घटक आपल्या लक्षात येत नाही. कारखाना म्हटला की फक्त आपल्या डोळ्यासमोर त्या कारखान्यातील इमारत येते, त्या कारखान्यातील यंत्रसामुग्री येते, त्या कारखान्यातील कच्चा माल येतो, कर्मचारी वर्ग येतो. पण जे घटक अप्रत्यक्ष रीतीने मदत करतात ते येत नाही. त्या घटकांना म्हणतात पायाभूत संरचनेचे घटक. आता उत्पादन करण्यासाठी जो कच्चा माल लागतो, तो कच्चा माल बाजारपेठेपासून कारखान्यापर्यंत येण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. पक्क्या मालात रूपांतर झाल्यावर ते बाजारपेठेमध्ये कारखान्यापासून पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री चालण्यासाठी विजेची गरज आहे, वीज पुरवठ्याची गरज आहे, पाणी पुरवठ्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या स्थापनेसाठी भांडवलाची गरज आहे. भांडवलाशिवाय कारखान्याची स्थापना होणार नाही आणि म्हणून वित्तीय संस्थांची, बँकांची गरज आहे. त्याचप्रमाणे दळणवळण व्यवस्थेची गरज आहे. कारखानदाराला बाजारपेठेविषयी माहिती मिळवण्यासाठी, ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी त्याला भावाची चौकशी करावी लागते, ग्राहकांशी कॉन्टॅक्ट करावे लागतात आणि त्यासाठी दळणवळण व्यवस्थेची गरज आहे. तर अशा रीतीने उत्पादन कार्यामध्ये हे जे अप्रत्यक्ष घटक कार्य करत असतात
त्यामध्ये वाहतूक व्यवस्था झाली, दळणवळण व्यवस्था आहे, वीज पुरवठ्याची व्यवस्था आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे, वित्त पुरवठ्याची व्यवस्था आहे. याला म्हणतात पायाभूत संरचनेचे घटक. आणि देशाचा सर्वांगीण विकास हा पायाभूत संरचनेच्या घटकांवरच अवलंबून असतो. पायाभूत संरचनेच्या घटकांचा विकास झाला असेल तरच अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचा विकास वेगाने होण्यास मदत होत असते. आणि जर पायाभूत संरचनेच्या घटकांचा विकास हा मंदगतीने झालेला असेल, त्या देशातील वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था योग्य नसेल, वित्तपुरवठ्याची व्यवस्था योग्य नसेल, वीज पुरवठा, पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसेल, तर त्या देशातील विविध क्षेत्रांचा विकास होण्यास अनेक अडचणी येत असतात. तर अशा रीतीने पायाभूत संरचनेच्या घटकांचा विकास कसा झाला आहे यावरच त्या देशाचा विकास हा अवलंबून असतो. तर आपण सुरुवातीला पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चर इंग्लिशमध्ये पायाभूत संरचनेला म्हणतात आणि इन्फ्रा या शब्दाचा अर्थ आपण पाया असा घेतलेला आहे आणि स्ट्रक्चर याचा अर्थ रचना असा होतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर एखादी इमारत उभी करत असताना तिच्या पायाच्या मजबूतीकडे अधिक लक्ष दिले जाते, कारण पाया जितका मजबूत असतो, पक्का असतो, तितकी इमारतीची मजबूतीही चांगली असते, इमारतीचं आयुष्यही चांगलं असतं आणि म्हणून इमारत बांधत असताना पायाकडे लक्ष दिलं जात असतं. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचा पाया जितका जास्त मजबूत असेल तितका आर्थिक विकासाचा वेग हा जास्त राहतो आणि अर्थव्यवस्थेचा सार्वत्रिक विकास होत असतो. तर अर्थव्यवस्थेची सबलता आणि दुर्बलता ही पायाभूत संरचनेच्या विकासावरच अवलंबून असते. ज्या देशातील पायाभूत संरचनेचा विकास हा वेगाने झालेला असतो त्या देशाचा विकास वेगाने होत असतो, पण ज्या देशामध्ये पायाभूत संरचनेच्या घटकांचा विकास वेगाने झालेला नसतो त्या देशाचा विकास मात्र होण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि तो देश कुठेतरी इतर देशांच्या मागे राहत असतो. तर अशा रीतीने पायाभूत संरचनेचा अर्थ आणि व्याख्या आपण पाहिलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं की उत्पादन प्रक्रियेत जे घटक अप्रत्यक्ष रीतीने मदत करत असतात तर त्यांनाच पायाभूत संरचना किंवा मूलभूत संरचना असं म्हणतात. पायाभूत संरचनेला मूलभूत संरचना असं सुद्धा म्हणत असतात. तर अशा रीतीने पायाभूत संरचनेच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून असतो, देशातील सर्व क्षेत्रांचा विकास अवलंबून असतो आणि पायाभूत संरचनेचे घटक म्हणजेच वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, वित्त पुरवठा इत्यादी. तर याच्यामध्ये आता आपल्याला एक पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजेच जलसिंचन. तर जलसिंचन शेती क्षेत्रामध्ये जलसिंचनाच्या सोयी जर झालेल्या असतील तर कृषी उत्पादनात वाढ करणं सोपं जात असतं, कृषी उत्पादनात वाढ होत असते. तर आपल्या भारताचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती ही अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे असं म्हटलं तरी चालतं. पण आज जर विचार केला तर आज जवळजवळ 50% जमीन भारतातील कोरडवाहू आहे. पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे. वर्षातून फक्त एकच पीक ह्या कोरडवाहू जमिनीतून घेतलं जातं आणि भारतातील पावसाचा विचार केला तर भारतात जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सून पर्जन्यवृष्टी होते आणि नंतर मात्र हे 4च महिने पाऊस पडत असतो आणि नंतर 8 महिने मात्र पाऊस पडत नाही आणि त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होत नाही. मग कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला जातो की शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला जातो त्यालाच जलसिंचन असे म्हटले जाते. आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी जलसिंचन हे अत्यंत आवश्यक माध्यम आहे, कारण जलसिंचनाच्या सहाय्याने वर्षातून दुबार तिबार पिकं काढली जातात. त्याचप्रमाणे पाऊस जो बेभरोशाचा पडतो आणि त्यामुळे पिकांचं जे नुकसान होतं तर ते नुकसान हे टाळलं जातं. तर अशा रीतीने
कृषी उत्पादनात वाढ करण्याचे आदान किंवा साधन म्हणजेच जलसिंचन होय. तर जलसिंचनाची व्याख्या अशी केली जाते, विहीर, कूपनलिका, तलाव, तळे, धरणे, कालवे इत्यादीमधील जलसंसाधनाचा कृषी उत्पादनासाठी केल्या जाणाऱ्या वापराला जलसिंचन असे म्हणतात. विहीर, कूपनलिका, तलाव, तळे, धरणे, कालवे यामधील जलसंसाधनाचा किंवा यामधील पाण्याचा कृषी उत्पादनासाठी जो वापर केला जातो त्याला जलसिंचन असे म्हणतात. तर अशा रीतीने पडणारे पावसाचे पाणी जे नदी, विहिरी, कूपनलिका, तलाव, तळे, धरणे यामध्ये साठलेलं असतं त्याचा उपयोग हा शेतीला पुरवण्यासाठी केला जातो आणि त्यालाच जलसिंचन असे म्हणतात. त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की जलसिंचनाचे स्रोत. तर जलसिंचनाचे स्रोत हे 2 प्रकारचे आहेत किंवा जलसिंचनाचे माध्यम हे 2 प्रकारचे आहेत. पहिलं माध्यम किंवा पहिला स्रोत म्हणजे भूपृष्ठावरील स्रोत, जमिनीवरील पाणी, आणि दुसरा म्हणजे भूपृष्ठांतर्गत स्रोत. पावसाचं पाणी जे जमिनीत झिरपलं जातं तर ते जमिनीच्या आतील पाणी असतं, त्याला भूपृष्ठांतर्गत स्रोत असं म्हणतात. तर प्रथम आपण भूपृष्ठावरील पाण्याचा विचार करूया की जे जमिनीवर असतं ते. या विषयाचा विचार अगदी तुम्ही लहानपणापासून करत आहात. अगदी प्राथमिक स्तरावर सुद्धा तुम्हाला जलसिंचन वगैरे अभ्यासाला असेलच. हायस्कूलला तर 100% असणारच, पण प्राथमिक 1ली ते 4थीपर्यंतही 3री-4थीच्या वर्गातसुद्धा जलसिंचन वगैरे असतंच. पण तरीसुद्धा जलसिंचनाचं महत्त्व लक्षात घेऊन पुन्हा या मुद्द्याचा विचार हा तुम्हाला अभ्यासामध्ये आलेला आहे. तर आपण बघतोय की जलसिंचनाचे स्रोत हे 2 प्रकारचे असतात, एक भूपृष्ठावरील स्रोत आणि दुसरा भूपृष्ठांतर्गत स्रोत. त्यातला पहिला स्रोत म्हणजे भूपृष्ठावरील स्रोत. तर भूपृष्ठावरील स्रोतांमध्ये धरणे, तलाव, तळे, नद्या, यांचा समावेश हा होत असतो. तर धरणांचा जर विचार केला तर भारतात जवळपास 10,360 नद्या आणि उपनद्या आहेत. भारतातील नद्यांची संख्या बघा, 10,360 नद्या आणि उपनद्या आहेत आणि ह्या नद्यांची लांबी ही 1.6 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. भारतातील सर्व नद्यांमधून दरवर्षी सरासरीने 1869 घन किलोमीटर पाणी हे प्रवाहित होत असतं. भारतातील काही नद्या ह्या 4 ते 6 महिने वाहतात, तर काही नद्या मात्र बारमाही असतात. त्या नद्यांमध्ये पूर्ण वर्षभर पाणी असतं आणि काही नद्या मात्र फक्त पावसाळ्याच्या काळात 4 महिने ते 6 महिने वाहत असतात आणि काही नद्या मात्र बारमाही असतात, वर्षभर पाणी त्या नद्यांमध्ये असतं. तर या नद्यांच्या प्रवाहावर म्हणजे अगदी पूर्वीपासूनच राजे रजवाड्यांच्या काळातसुद्धा बांध व धरणे बांधली गेली होती आणि स्वातंत्र्योत्तरानंतर काळात तर हे कार्य भारत सरकार आणि राज्य सरकार स्वतःहून मोठ्या प्रमाणावर करत आहे. म्हणजे राजे रजवाड्यांच्या काळातसुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नद्यांवरती बांध बांधले जात होते. आपण गडावरही बघितलं तर गडावरसुद्धा त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येत असते. तर अशा रीतीने पूर्वीच्या काळापासूनच नदीचं पाणी हे साठवलं जात आहे की ते वर्षभर आपल्याला वापरायला मिळावं म्हणून. आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारसुद्धा धरणं मोठ्या प्रमाणावर बांधून पाणी पुरवण्याचा प्रयत्न हे करत आहे. तर धरणं बांधून पाण्याचा साठा केला जातो. त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी, औद्योगिकरणासाठी केला जात असतो. तर धरणात साठवलेलं पाणी हे कालव्यांद्वारे जलसिंचनासाठी पुरवलं जातं. भारतात नद्यांच्या प्रवाहावर जी धरणं बांधली गेली त्यांचे 3 गटात वर्गीकरण केले आहे. एक मोठी जलसिंचन योजना, दुसरं मध्यम जलसिंचन योजना आणि तिसरं लघु जलसिंचन योजना. दुसरा प्रकार आहे तळे व तलाव. तर नद्या नाल्यांच्या प्रवाहात
नैसर्गिक खोलगट भाग असेल तर त्यात थोडाफार बांध घालून तळे व तलाव हे निर्माण केले जातात. कारण तलाव हे 2 प्रकारचे असतात, एक नैसर्गिक असतात आणि कृत्रिमरित्या तयार केले जात असतात. तर अशा रीतीने तळे व तलावांची निर्मिती ही केली जात असते आणि शेतीला पाणी पुरवलं जात असतं. दुसरा प्रकार आहे भूगर्भातील पाणी, की जे जमिनी अंतर्गत असते. पावसाचं पाणी जमिनीत झिरपतं आणि त्याचा भूगर्भात साठा तयार होतो आणि ते पाणी शेतीला हे विहीर आणि कूपनलिकांच्या सहाय्यानं पुरवलं जातं. विहीर आणि कूपनलिका खोदून डिझेल व इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्यानं हे पाणी वर काढलं जातं आणि शेतीला पुरवलं जात असतं. तर अशा रीतीने भूगर्भांतर्गत जे पाणी साठलं जातं त्याचा उपयोगसुद्धा शेतीसाठी केला जात असतो. विहीर कूपनलिका खोदून हे पाणी पंपाच्या सहाय्यानं बाहेर काढून शेतीला हे पुरवलं जात असतं.